हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आत्ताच टाकलेलं ड्रायरला. संपलं, झालं का टाइम? आवाज येतो ना? काम चालू आहे काहीतरी. काहीच मला याचं काहीतरी सोल्युशन सांगा. 2-3 महिने झाले. कसला लाईन नाही ना दिसत. दिसते ना? पुढे दिसते. जाऊ दे चल. पुढे दिसते लाईन. बघ. अगं काय पण ही तर दिसणार ना आपल्याला. ह्याच्यात थोडी दिसतीये. दिसती. ते सगळं ब्लॉग मध्ये आहे ना, चुकली काही बनवली. ही व्हिडिओ चालू आहे. झूम नाही ना हो त्याला. गाईज, आता मी जेवण करते. जेवणामध्ये बनवले चिवडा, भाकरीचा चिवडा बनवला आणि त्यासोबत सॉलॅड. मम्मीकडे आली मी आता. मस्त दाबेली खाणार आहे. केवढी आहे बापरे. हॅलो गाईज, बॅक कम बॅक. सो आता मी व्हिडिओ बनवणार आहे. तर चला थोडासा मेकअप करूया. जास्त नाही, एकदम थोडासा म्हणजे काय, फक्त लिपस्टिक लावणार आहे मी. लायनर पण आणलाय का नाही काय माहिती. पॅकेट मम्मीकडं आहे का नाही. खूप टेन्शन यायला लागलं आहे ह्या स्किनचं. कसं काय होतं मला तेच कळत नाही. सोप बदललं. हेलो हेलो हेलो, हाँ बोलिए, कौन बात कर रहा है? कौन? हाँ मैं उनकी बेटी बोल रही हूँ. ठीक है. मम्मीचा कॉल होता कामामध्ये. तर मी घातली तर साडी मस्त की रील्स बनवत. पोस्टिंगला राहिलंच नाही. आणि बघा जुगाड, पेन भेटत नाही म्हणून. मेकअप काय करायचं पण मेकअपमध्ये. मेकअप नाही करू वाटत मला. मेकअप म्हणलं की मला वाटतं डोकं माझं. काय पण मी काहीच नाही लावणार. का लावायचं असतं, का लावायचं नाही लावायचं असतं. मी खरंच नाही लावणार आहे. का इथे लावणार आहे की काही जुगाड. अरे बसतच नाही. बरोबर थोडीशी खाली चुकी म्हणते ना. बास तसं काय पाहिजे. लावा थोडीशी लिपस्टिक लावूया, डार्क लावूया.
कारण की मॅट पण लावलं ना, मग लिप्स हेवी हेवी वाटतं, मग परत काढायचं, कारण की मॅट लिपस्टिक नको लावायला, मला काहीच नको वाटतं. ठीक आहे यार, आंघोळी दिसत नाही. आणि गाईज हे माझ्या फ्रेंडच्या तिकीट आहे पर्समध्ये. मी कॅन्सल केलेत. मी कुठेतरी जाणार होते, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी अशी बोललेली तिकीट करायला गेले आणि एक दिवस अगोदर मी तिकीट केलं. एक दिवस अगोदर मी तिकीट केलं आणि दुसऱ्या दिवशी तसं अचानक दुर्घटना झाली आमच्या घरात, म्हणजे ॲक्सिडेंट झाला. सो सॅड फॉर अस. तर मग मी म्हटलं की कॅन्सल करूयात. देवाला जाणार होते मी कुठेतरी, तर कॅन्सल केलं. आता कॅन्सलेशनचं पण त्यांनी दिलं, सो पेमेंट ऑनलाईनच मला रिफंड होईल. कॅन्सलेशन चार्जेस त्यांनी लावल्यात. सो आता बघू, सगळं सॉर्ट आउट झाल्यावरच म्हटलं की नंतरच मग काढूया तिकीट, कारण की मग नेक्स्ट मंथचं रिशेड्यूल करणार होते, पण परत मग माझे लास्ट इयरचे पेपर्स वगैरे म्हटलं की कॅन्सल. मग आता तेच काम करून आली इकडं, मोस्ट इम्पॉर्टंट ते काम होतं. सो आता इयरिंग्स बघूयात आपण कोणते छान वाटतात. हे पण नको, सिल्वर नको, सिल्वर गोल्डन म्हणजे माझ्याकडे हा झुमका आहे, झुमका बरेली वाला. आउच, खाना हे सीटाला. ठीक आहे चल, कुठं चल, खूप घाण आहे मला. चल बोलायची, कुठे जायचं, कुठे चालायला यार. असं वाटतं मेकअप केला विषय होता. अरे माझ्या केसांचं तर झाडू झालाय, झाडू तरी बरं आहे आमच्या घरातला. कुछ नहीं है, होता है मेरे साथ, कुछ तो नहीं यार. अरे तोडलं तरी माझं निघायचं नाही. काजल पावडर. बस मी काही करत नाही व्हिडिओसाठी, जास्त कोणी फिल्टर लावते. फिल्टर तर सगळेच लावतात, काय मी तर इथं फिल्टर लावते. काही लोक त्यांच्या रिअल लाईफमध्ये फिल्टर असतात, मी तर इथं लावते. हे बरं आहे त्यापेक्षा. रिअल लाईफमध्ये जर गेले ना लक्ष आपण. ये मेरा बोजा, यहाँ से कहा काय करणार ना जिंदगीच मध्ये तशी आहे. अरे यार, म्हणजे आमच्या इकडं माझ्या म्हणजे देवरोडच्या घरी मला का व्हिडिओज वगैरे करतात. मेन गोष्ट तिथं खूप जण असतात आणि म्हणजे आमची फॅमिली रोडची तेवढीच असते आणि तेवढा व्हिडिओला कसं शांतता लागते. आणि प्लस काय बॅकग्राऊंड म्हणजे आता कसं व्हाईट बॅकग्राऊंड आहे तिथं पण आहे, पण थोडंसं कसं माझं सामान लग्नात आलेलं त्यांचं सामान थोडंसं कंजेस्टेड आहे, म्हणून मला तिथे जमत नाही व्हिडिओज करायला. केले तर आउटडोअरच जमतात, इंडोर नाही जमत. आणि इथे मला दोन्ही जमतात, पण सध्या मी इंडोरच करणार आहे. साडी पण सारखी घातली, बँगल्स यार ह्यामध्ये पण होते छान इयरिंग्स, पण ठीक आहे मल्टी कलर घातलं पण अजून नट भेटत नाही आहे. ते पण इयरिंग छान होतं पण ठीक आहे, असं पण बघायचं नाही करा. होते वाटतं नट, प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच नव्हते या दुसरी नट पाहिजे मला. माझ्याकडं तर नाही ते करतो घरी येणार काय करतो काहीच अशी वेगळी झाली मस्त. वेट काय कॅमेरा सगळी देखो. आता फटफट झटपट पटापट रील्स. सो गाईस आता व्हिडिओज काढून झालेले आहेत, पण एवढं नाही ठीक आले. पण चला, साडी छान आहे, बाकी व्हिडिओज एवढ्या नाही भारी, पण साडीमुळे व्हिडिओ भारी वाटत. हे काय बोलले मी, व्हॉट इज दिस, ये क्या था, काय बोलले मी, मला काय बोलायचं होतं.
सो हा माझा तुटका स्टँड आहे. हा माझ्या नवऱ्याने तोडला आहे. अजून देतोय आम्ही. त्यांनी ते ॲडजस्ट केलं. क्या करेंगे क्या करेंगे क्या करेंगे. सो आता काय बोलत आहे, गेट रेडी विथ मीचं काय असतं ते, गेट आउट गेट आउट विथ मी. चला बघा, काहीच नव्हतं लावलेलं, काहीच नव्हतं लावलेलं. हा हा मैं सही है, जुगाड करते हे. टिकली राहू दे, टिकली छान वाटते. टिकली नाही काढत मी कधीच, लावली तर ही वाले. मी घट सर्दी झाली आहे. सो आता बघूया पुढे अजून किती वाजले. फोन तिकडे आहे. 7:03 झाले. आता चला घरी जायचं अजून. मला इथून मला एकटीला जायचं रिक्षाने. क्या करेंगे अब. आणि माझे केस बघा, झाडू तरी बरे आहेत काही. झाडू तर बरे. आणि आत्ता तरी ठीक आहेत, नाही तर मी ग्लोबल कलर केला. हां, अजून एक गोष्ट मला सांगायची इम्पॉर्टंट आहे. मॉडेल म्हणून जर तुम्ही हेअर ट्रीटमेंटला जात असाल तर तुम्हाला जी ट्रीटमेंट प्रॉपर करायची आहे त्याचं पूर्ण नॉलेज घ्या आणि मग जावा. मेन बात तर कलर करायला तर टाळात जाऊच नका. ते फ्रीमध्ये असू दे, कसं असू दे, परमनंट असू दे, टाळा. कलर करायला जाऊ नका. मेन बात ग्लोबल करायला जाऊ नका. मी तसंच केलं. मला प्रमोशन आलं तर म्हणून मी गेले, पूर्ण ग्लोबल करून ठेवलं. आणि कसं आहे, माझ्याकडनं केअर तर होत नाही. तर तुम्हालाही नसेल होत तर तुमची केअर तर प्लीजच टाळा, म्हणजे टाळाच. तर मी म्हणजे केअर नाही म्हणजे माझी केस बाहुलीसारखं झालते, बाहुलीसारखे लिटरली, एवढे डेंजर. म्हणून मी हेअर कट केला त्याच्यामुळेच. आणि थोडं अजून कलर बाकी आहे, तो पण गेला ना माझे केस खूप छान होतील. त्याचीच वाट बघते मी. सो प्लीज टाळा. कोलॅबमध्ये येऊ द्या, कसं येऊ द्या, खूप भारी ट्रीटमेंट येऊ द्या, पण नकाच करू. हेअरसोबत खेळूच नका. हेअर आणि स्किनसोबत खेळूच नका तुम्ही, काही असू द्या. सो लेट्स सी, आता पुढे बघूयात काय होतंय. अख्खा दिवस असा गेलाच आहे माझा.